ज्या वेळेला प्रियानो आपण म्हणतो की आम्हाला काही मूलभूत अधिकार मिळालेले आहेत, भारताचे नागरिक म्हणून आमचे हे अधिकार आहेत, आणि ते अधिकार कशामध्ये लिहिले गेलेले आहेत तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रियानो. याला इंग्लिशमध्ये हे घटना म्हटलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशन. आणि या घटनेमध्ये आपले काय काय अधिकार आहेत तर जातीय धर्माप्रमाणे नाही, परंतु विशेष करून हे अधिकार जे आहेत ते आपल्याला काय काय त्या ठिकाणी सांगत आहेत. तर ज्यावेळेला आपण म्हणतो प्रियानो की मी स्वतंत्र भारतामध्ये आहे, तर त्यावेळेला काही शब्द जे आहेत ते खास करून प्रियानो आपल्याला उच्चारणं गरजेचं आहे. ते म्हणजे 3 मूलभूत गोष्टी आहेत. एक तर स्वातंत्र्य आहे, समानता आहे, आणि तिसरं म्हणजे प्रियानो बंधुभाव आहे. सो लिबर्टी त्याला म्हटलेलं आहे, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड पॅटर्निटी. तर आपल्याला या बंधारण पुस्तकामुळे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, समानता मिळालेली आहे, आणि प्रियानो बंधुभाव जे आहे ते आपण या ठिकाणी या घटनेमुळे मिळालेलं आहे. जर तुमच्यापैकी कोणी इंग्लिश वाचू इच्छित आहेत तर मी आपल्या चर्चच्या लायब्ररीसाठी देखील हे पुस्तक आणून ठेवलेलं आहे, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणून. आणि हे जे पुस्तक आहे प्रियानो हे सुद्धा घटनाच आहे. हे मी माझ्या पर्सनल लायब्ररीसाठी ठेवलेलं आहे. सो यामध्ये सर्व काही मूलभूत अधिकार प्रियानो आपले काय आहेत, आणि विश्वासणाऱ्यांना खास करून ख्रिस्ती लोकांना जो आता छळ होत आहे, तर या घटनेमध्ये प्रियानो ते दिलेलं आहे की आपल्याला सगळ्यांना आपला विश्वास गाजवण्याचा, विश्वास कुठल्याही देवावरती, धर्मावरती विश्वास ठेवण्याचा अधिकार आहे, गाजवण्याचा सुद्धा प्रियानो आपल्याला अधिकार आहे. हे घटनेने प्रियानो आपल्याला अधिकार दिलेले आहेत. तर ज्यावेळेला प्रियानो आपण ह्या गोष्टी म्हणतो त्यावेळेला ही प्रामुख्याने गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की नोव्हेंबर 26, 1949 रोजी आपली जी संसद आहे त्यांनी या घटनेचा स्वीकार केला, आणि नोव्हेंबर 26 पासून ते डिसेंबर 26पर्यंत म्हणजे हा जो काळ आहे, असं म्हटलं जातं की त्या काळामध्ये खूप काही चर्चा झाल्या या घटनेवरती. आणि 26 जानेवारी 1950 रोजी ही जी घटना आहे ती प्रियानो सर्वत्र लागू करण्यात आली. सो 49पर्यंत प्रियानो त्या म्हणजे तेव्हापासून 1-2 महिने चर्चा झाली, आणि त्यानंतर ती घटना लागू करण्यात आली. आणि म्हणून त्या दिवसाला आपण प्रियानो 26 जानेवारीच्या दिवशी जे घटनेने प्रत्येक मनुष्याला दिलेले अधिकार आहेत, स्त्री पुरुष असो, तरुण तरुणी असो, कोणी असो, त्याला विशेष अधिकार त्या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि म्हणून तो एक आनंदाचा प्रसंग आहे. आणि जसं आता आपण म्हटलं आहे प्रियानो की याला किती वर्ष झाले म्हणाले, 76 कोणी 75 म्हणेल, कोणी 76 म्हणेल प्रियानो, परंतु याला आता इतके वर्ष झालेले आहेत. पण ज्यावेळेला आपण ह्या गोष्टींकडे पाहतो, या घटनेकडे पाहतो प्रियानो, जसं आपल्या विश्वासणाऱ्यांसाठी प्रियानो हे पवित्र शास्त्र आहे, बायबल आहे, की ते एक मार्गदर्शक आहे, तसं या देशामध्ये राहत असताना ही घटना आहे प्रियानो. या 2 गोष्टी अगदी जवळपास त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. म्हणजे जर या देशाचे आपण नागरिक आहोत तर आपण कसं वागलं पाहिजे, काय करायला पाहिजे, अधिकार काय आहेत हे समजण्यासाठी प्रियानो ही घटना लिहिण्यात आलेली आहे. आणि पवित्र शास्त्र जे आहे प्रियानो, त्या पवित्र शास्त्रामध्ये देखील मनुष्याने कसं राहावं हे तर फक्त भारतासाठी दिलेलं आहे प्रियानो. हे भारताची घटना आहे. परंतु हे जे पुस्तक आहे ज्याला आपण पवित्र शास्त्र म्हणतो, बायबल, हे पृथ्वीवरती कुठल्याही राष्ट्रामध्ये तुम्ही राहत असाल, कोणी असाल, कसे असाल, श्रीमंत असाल, गरीब असाल, रंगाने कसे असाल, शिकलेले असाल, अशिक्षित असाल, आपल्या सगळ्यांना या भूतलावर कसं राहायचं आहे. आणि एवढंच नाही तर भूतलावरून प्रियानो स्वर्गामध्ये सुद्धा जाण्याचा मार्ग काय आहे, आणि तिथं सुद्धा काय लिहिलेलं आहे किंवा त्याबद्दल वर्णन जे आहे ते ह्या पुस्तकात लिहिलेलं आहे. तिथं कसं आपल्याला राहायला मिळणार आहे त्या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये आहेत.
आणि म्हणून दोन्ही बाजूला प्रियांनो आपल्याला ही गोष्ट पाहणं फार गरजेचं आहे की जर आपण पवित्र शास्त्र वाचत आहोत तर त्याचप्रमाणे प्रियांनो आपल्याला ह्या देशामध्ये राहत असताना आपली जी घटना आहे ती सुद्धा काय सांगते, आपले अधिकार काय आहेत हे समजून घेणं प्रियांनो फार गरजेचं आहे. आणि काही जणांना वाटतं की हे आमचं कार्य नाही किंवा हे किचकट आहे, परंतु प्रियांनो यामध्ये जर तुम्ही नीट बारकाईने जर पाहिलं तर बऱ्याचशा गोष्टी पवित्र शास्त्र म्हणजे बायबलवरतीच आधारित असलेल्या गोष्टी या घटनेमध्ये प्रियांनो लिहिण्यात आलेल्या आहेत. कारण त्याच्यावरती प्रियांनो प्रभाव पडलेला आहे. आणि सर्वत्र प्रियांनो ज्या गोष्टी मान्य करण्यात आलेल्या आहेत मानवी दृष्टिकोनातून, मानवी अधिकारांकडून, त्या संपूर्ण रीतीने पवित्र शास्त्रामधून प्रियांनो घेतलेल्या आहेत आणि सर्व जगामध्ये प्रियांनो ती मान्यता मिळालेली आहे. मग त्यांच्याकडून प्रियांनो ते हळूवार रीतीने एक एक करून घेण्यात आलेलं आहे. ज्यावेळेला प्रियांनो आपण म्हणतो की पवित्र शास्त्रामधून आहे तर त्यावेळेला मी खास करून या ठिकाणी काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छित आहे. लूक शुभवर्तमान जसं आपण प्रियांनो या ठिकाणी वाचलं याचा 4था अध्याय आणि 18 वचन आपण फक्त तेवढं एक वचन वाचणार आहोत. लूक शुभवर्तमान. वाघमारे अंकल थोरातांकडे नवीन करार दिला आहे का? नसेल दिला तर द्या एखादी कॉपी, त्यांना पण दिसू द्या. लूक शुभवर्तमान 4था अध्याय आणि 18 वचन. कोणी वाचेल मोठ्याने? उभं राहून वाचावं कोणीतरी मोठ्याने. लूक 4था अध्याय 18 वचन. येस प्रियांनो, जर आपण पाहिलं 17 वचनामध्ये तिथं म्हटलेलं आहे, तेव्हा यशाया संदेष्टाचा ग्रंथ त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिले होते. यशायाचा ग्रंथ प्रभू येशू ख्रिस्ताने वाचलेला आहे, म्हणजे तिथपर्यंत ते वाचत आले होते आणि मग तिथून पुढे त्याच्या हातात दिल्यानंतर त्याने हे वाचलं. आणि हे योगायोग म्हणता येणार नाही, परंतु ही देवाची योजना होती की प्रभू येशू ख्रिस्ताने तो शास्त्रभाग वाचावा. आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी प्रियांनो हा शास्त्रभाग वाचल्यानंतर त्याने त्यावरती थोडंसं माहिती दिलेली आहे. कुणीतरी मुलांना थोडं शांत करा बाहेर. तिथे म्हटलेलं आहे की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. प्रभू येशू ख्रिस्त यशाचा ग्रंथ काढून वाचत असताना अगदी बरोबर त्या ठिकाणी तो म्हणत आहे की दीनास, जे दीन आहेत, गरीब लोक आहेत, त्यांना सुवार्ता सांगण्यास मला अभिषेक केलेला आहे. ती त्याच्याबद्दलचीच भविष्यवाणी प्रियांनो आपण म्हणूया की प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी ह्या जगामध्ये येऊन जे पापाच्या बंधनामध्ये अडकलेले लोक होते, सैतानाच्या विळख्यामध्ये अडकलेले लोक होते, वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो जे त्या ठिकाणी चालीरीती रूढी परंपरामध्ये अडकलेले लोक होते, त्या सगळ्यांची बंधनं तोडण्यासाठी खरं तर प्रभू येशू ख्रिस्त या जगात आलेला आहे. आपण एका बाजूला म्हणतो प्रियांनो तो नुसतं पापांची क्षमा करायलाच आलेला आहे, असं नाही. तर प्रियांनो सर्व वेगवेगळी त्या ठिकाणी मनुष्याला बांधून ठेवलेली जी बंधनं आहेत की ज्याच्यामुळे त्याची वाढ आध्यात्मिक रीतीने, बौद्धिक रीतीने, मानसिक रीतीने होत नाही, त्यांना सोडवण्यासाठी परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला जगामध्ये पाठवलेला आहे. आणि म्हणून तो बेस जो आहे, घटनेचा बेस, कुठल्याही देशाची घटना प्रियांनो ती महत्त्वाची आहे. घटनेचं कार्य आहे की त्या देशातल्या नागरिकांचं रक्षण करावं, संरक्षण करावं आणि त्यांच्या गरजा भागाव्यात आणि त्यांच्या मूलभूत अधिकार त्यांना मिळावेत. हे प्रियांनो फक्त
त्या देशाची घटना तेवढ्यापुरत्या लोकांसाठी सांगते. आणि जशी आपली ही घटना आहे प्रियानो, त्या घटनेमध्ये फक्त भारतीय लोकांसाठी म्हटलेलं आहे. अगदी शेजारच्या राष्ट्रामध्ये पाकिस्तान म्हणा, बांगलादेश म्हणा, नेपाळ म्हणा, चायना म्हणा, श्रीलंका म्हणा, यांना मात्र प्रियानो काय म्हणायचं आहे किंवा त्यांना त्याच्याबद्दल, या घटनेबद्दल त्यांना काही प्रियानो घेणं देणं नाही. ती त्यांची घटना वेगळी आहे. पण ज्यावेळेला प्रियानो आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे हे वाक्य वाचतो त्यावेळेला दिसून येतं की सर्वत्र मानव जो भारतातच नाही तर पृथ्वीवरती पांगलेला आहे, त्या सगळ्यांसाठी प्रियानो ही एक घटनाच आहे. प्रियानो यशाच्या पुस्तकामधून त्यांनी वाचून दाखवलेली आहे की दिनास, तो म्हणत आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास आणि त्यानं मला अभिषेक केलेला आहे. दीन लोक सर्व जगामध्ये सर्वत्र सापडतील आणि त्यांना ही सुवार्ता समजून सांगणं गरजेचं आहे. आणि मग तो पुढं म्हणत आहे त्याच्यामध्ये, ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ याची घोषणा करावी. धरून नेलेल्या लोकांना, जे कैदेमध्ये आहेत, जे गुंतलेले आहेत, जे अडकलेले आहेत, त्यांना प्रियानो खरं तर सुटका करण्यासाठी, आणि आंधळे जे आहेत, सगळ्या भूतलावर देवाने मानवांना पाठवलेलं आहे, जन्म दिलेला आहे, पण सगळेच लोक प्रियानो आंधळेत असं नाही. काही लोक अंध म्हणून येतात जन्माला. पण मग असं या ठिकाणी का म्हटलेलं आहे यशाच्या पुस्तकात की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ याची घोषणा करावी. जगामध्ये लोक डोळस म्हणून आलेले आहेत, पण प्रियानो वेगवेगळ्या गोष्टींनी त्यांचे दृष्टी जी आहे ती प्रियानो झाकली गेलेली आहे. अंध असे झालेले आहेत. कोणाला पैशाने प्रियानो डोळे झाकलेले आहेत, नावलौकिकतेमध्ये, व्यसनांनी. दृष्टी आहे पण बुद्धीवरती पडदा पडलेला आहे. ज्ञानामध्ये प्रियानो काही त्यांना समजत नाही आहे. अशा लोकांसाठी तो म्हणत आहे की सुवार्ता सांगण्यासाठी मला पाठवलेलं आहे. मी मागे जसं एकदा म्हटलं होतं प्रियानो, आपलं पवित्र शास्त्राचं भाषांतर करणारा, कोणी भाषांतर केलं माहिती आहे का? मागे सांगितलं होतं, कोणाच्या लक्षात आहे? कोण आहे मराठीचं भाषांतर बायबल मराठीमध्ये लिहिणार? विल्यम कॅरी. विल्यम कॅरी प्रियानो, की ज्याने फक्त मराठीतच नाही तर भारतातल्या बऱ्याच भाषांमध्ये त्याने भाषांतर केलेलं आहे, ओरिजिनल लँग्वेजमध्ये. ज्यावेळेला प्रियानो तो इंग्लंडमधून भारत देशामध्ये आला, मी जसं म्हटलं होतं मागे प्रियानो की तो एक तिकडचा चांभार होता, बूट चप्पल बनवणारा, चांबड्याच्या गोष्टी करणारा. ज्या खोलीमध्ये तो बसायचा त्या मागची भिंत त्याने जगाचा नकाशा हाताने काढलेला होता. सगळ्या जगातल्या लोकांसाठी तो प्रार्थना करायचा. पण ज्यावेळेला तो प्रियानो भारत देशाचा नंबर यायचा प्रार्थना करण्यासाठी, त्यावेळेला त्याच्यावर तो हात ठेवून म्हणायचा, हे देवा, हा देश मला दे, हा देश मला तू दे. त्याला राज्य करायचं नव्हतं, पण हा देश मला दे म्हणजे काय? मला या भारतीय लोकांना सुवार्ता सांगायची, त्यांना तुझ्याबद्दल शिकवायचं आहे, आणि हा देश मला तू दे, अशी प्रार्थना प्रियानो तो करायचा. बऱ्याच दिवसानंतर त्याची प्रार्थना खरंच ऐकण्यात आली, आणि तिथला जो चांभार आहे तो प्रियानो, त्याला काही लोकांनी मदत केली, आणि तो बोटीने प्रियानो, स्वतःच्या बोटीने प्रियानो तो भारत देशामध्ये आला. ज्यावेळेला तो मुंबई बंदरावरती आला त्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य त्या ठिकाणी होतं. मी जवळपास 200 वर्षापूर्वीची गोष्ट सांगत आहे. आणि ब्रिटिशांनी ज्यावेळेला प्रियानो त्याला पाहिलं, त्यांनी त्याला नावेमधून खाली उतरवण्यासाठी परवानगी दिली नाही. तू नावेतच बस. हे ब्रिटिशच आहेत आणि तो सुद्धा इंग्लंडचा आहे, हे इंग्लंडचे आहेत आणि ते सुद्धा इंग्लंडचे आहेत. त्या एकाच देशामधून ते आलेले आहेत, परंतु ब्रिटिशांनी त्याला सांगितलं उतरू नको इथे, परत मायदेशी निघून जा. कारण विचारल्यानंतर ते म्हणाले की इथल्या लोकांमध्ये आम्ही व्यापार करायला आलेलो आहोत. आम्हाला जो व्यापार करायचा आहे, आम्हाला जे कार्य करायचं आहे ते आम्ही चांगल्या रीतीने करत आहोत.
तू जर या ठिकाणी आला आणि यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोष्टी सांगितल्या तर हे शहाणे होतील, हे भारतीय लोक शहाणे होतील आणि आम्हाला जो व्यवहार करायचा आहे, व्यापार करायचा आहे, आम्हाला जे ताबीज करायचं आहे ते तुझ्यामुळे ते सगळं काही थांबवलं जाईल, रोखलं जाईल. आणि म्हणून तू येऊ नकोस, तू परत एकदा मायदेशी परत जा. आणि म्हणून इंग्लंडवरून आलेला हा गृहस्थ प्रियानो, जो मिशनरी म्हणून आलेला आहे, विल्यम कॅरी, त्याने मुंबईच्या बंदरावरती पाय न ठेवता प्रियानो आपली बोट दक्षिण दिशेला प्रियानो तो घेऊन गेला आणि प्रियानो संपूर्ण रीतीने श्रीलंकेला वळखा घालून बंगालचा सागर म्हणून प्रियानो क्रॉस करून बंगालला कलकत्ता या ठिकाणी प्रियानो तो गेला. तिथं मात्र प्रियानो कलकत्त्यामध्ये डेन्मार्कच्या लोकांचं राज्य होतं, कॉलनीज होत्या, डॅनिश कंपनी त्याला म्हटलेलं आहे. ब्रिटिशांचं राज्य नव्हतं तिथे. त्यांनी मात्र त्याला परवानगी दिली आणि मग त्या गृहस्थाने प्रियानो निळीच्या कंपनीमध्ये काम करून पैसे कमवायला सुरुवात केली आणि हळूवार रीतीने त्या ठिकाणी सगळी भाषा तो शिकायला लागला. वेगवेगळ्या भाषा शिकून प्रियानो त्याने पवित्र शास्त्र आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं. खास करून त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं प्रियानो, इंग्लिशमध्ये त्याला वॉवल्स म्हटलेलं आहे, वर्णमाला. तर त्या मराठी भाषेमधले जे वर्णमाला आहेत ते विल्यम कॅरीने प्रियानो लावले. त्याला मदत करणारे ब्राह्मण लोक होते प्रियानो. त्यांनी भाषांतर करण्यामध्ये आणि त्याला सर्व काही शब्द सांगण्यामध्ये त्याला मदत केलेली आहे. मला सांगायचा मुद्दा आहे, इथले लोक प्रियानो जे आहे त्यांच्या चाली रीती रूढींमध्ये इतके गुरफटून गेले होते की प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रियानो ही जी सुवार्ता आहे ही कळाल्यानंतर प्रियानो नक्कीच ते शहाणे होतील हे ब्रिटिशांनाच चांगलं माहिती होतं. आणि म्हणून ह्या मिशनरीला त्यांच्याच देशातून आलेला हा व्यक्ती त्याला त्या ठिकाणी येऊ दिलं नाही. अंध आहेत ते अंधच राहू द्या. म्हणून प्रियानो लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्ही एखाद्याला सुवार्ता सांगता, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगता, त्याच्या ज्ञानामध्ये बुद्धीमध्ये प्रियानो तुम्ही प्रकाश घालता, कुठेतरी त्याच्या डोळ्यावरची प्रियानो बांधलेली पट्टी तुम्ही काढून टाकता, त्याला शहाणपण तुम्ही देत आहात. कारण अशा प्रकारच्या गोष्टी ज्या पवित्र शास्त्रात आहेत त्या दुसऱ्या कुठल्याही धर्मात तर नाहीच नाही, कुठल्याही अभ्यासामध्ये प्रियानो मिळणार नाहीत. आणि म्हणून ज्यावेळेला आपण म्हणतो की अधिकार, बंधारण पुस्तक, घटना, हे प्रियानो त्याचा पाया या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा म्हणत आहे की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे, त्याने मला पाठवले आहे, ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्या सोडून पाठवावे. या गोष्टी प्रियानो प्रभू येशू ख्रिस्तामुळे या भूतलावर ह्या शक्य झालेल्या आहेत. जिथे जिथे प्रियानो सुवार्ता गेलेली आहे तिथल्या लोकांना प्रियानो शहाणपण मिळालेलं आहे. अगदी आफ्रिकेसारख्या देशामध्ये की जिथं प्रियानो अगदी माणसांना मारून खाणारे लोक होते, त्यांना सुवार्ता ज्या वेळेला सांगण्यात आली त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं, प्रियानो बदल झाला. त्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. मिशनरी तिथं गेले आणि त्यांची जी रानटी वृत्ती होती ती संपूर्ण नष्ट झाली. आफ्रिका म्हणण्यापेक्षा प्रियानो भारतामध्ये देखील असे लोक होते की मिशनऱ्यांनी त्यांचं परिवर्तन केलं. आज हा ठपका लावला जातो की तुम्ही धर्म परिवर्तन करता. आपण धर्म परिवर्तन करण्यासाठी प्रियानो कोणाला येशू ख्रिस्ताबद्दल सांगत नाही ना. येशू ख्रिस्त जगामध्ये धर्म परिवर्तन करण्यासाठी आला होता, तो माणसाचं मन परिवर्तन करण्यासाठी आला होता. मनाचं परिवर्तन होणं गरजेचं आहे. आणि भारत देशामध्ये जसं आपण म्हणतो प्रियानो की नागालँड, की जे प्रियानो अगदी आज 100% ख्रिस्ती लोक आहेत, पण त्यांना भारत सरकार जे आहे, केंद्र सरकार जे आहे, त्यांना ख्रिस्ती म्हणत नाही, त्यांना आदिवासी म्हणतात. जेव्हा की त्यांनी संपूर्ण रीतीने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, त्यांच्याकडे सुद्धा 250-150 वर्षापूर्वी प्रियानो ज्यावेळेला मिशनरी गेले त्यावेळेला प्रियानो त्यांच्यात परिवर्तन झालं.
त्या लोकांना प्रियांनो, नाहीतर नागालँडच्या लोकांना हेड हंटर म्हणायचे. हेड हंटर म्हणजे काय, की मनुष्य दिसला, आपल्या भागातला नसला, आपल्या जातीतला नसला, आदिवासी जर नाही आहे, त्याला मारून खायचं. जे माझे मित्र आहेत प्रियांनो नागालँडचे, ते सांगायचे की आम्ही एखादा मनुष्य आला त्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये एखादा मनुष्य जर आला तर त्याचं स्वागत ते करायचे, त्याला त्यांचं जेवण ते द्यायचे. त्याने खाल्लं तर त्याला आपल्यामध्ये सामील करून घ्यायचे, नाही खाल्लं तर त्याला पाहिजे ते जेवण द्यायचे आणि सोडायचे थोडा वेळ. दुसऱ्या दिवशी परत एकदा ते आपलंच जेवण द्यायचे. त्याने खाल्लं तर ठीक, नाही तर परत एकदा त्याला जे पाहिजे ते जेवण द्यायचे. तिसऱ्यांदा पण ते तसेच करायचे की त्यांचं स्वतःचं जेवण द्यायचे. म्हणजे काय, ते भयानकच असायचं. सामान्य मनुष्य कधीच ते खाणार नाही. त्याने जर नाही खाल्लं तर त्याचाच घास तयार करायचा आणि खाऊन टाकायचा. अशी वृत्ती होती त्या नागालँडच्या लोकांची. आज 100% ख्रिस्ती आहेत. आज त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे. त्यांनी ती वृत्ती, रानटी वृत्ती बदलून टाकली प्रियांनो. आज सुंदररीतीने प्रियांनो त्यांच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वीकारल्यामुळे प्रगती झालेली आहे त्या राज्याची. माझे कॉलेजमधले एक मित्र आहेत, ते म्हणाले की बाबा, त्यांच्याबरोबर काही लोक होते, ते म्हणायचे की ख्रिस्ती लोक फार वाईट आहेत. म्हणजे त्यांनी मला सांगितलं, 2 दिवसापूर्वीच आमची चर्चा झाली. ते म्हणे की ख्रिस्ती लोकांचं ह्या देशामधून सगळे हकलपट्टी करायला पाहिजे. ते म्हणाले का बाबा? ते म्हणे किती काय ते धर्मपरिवर्तन करतात, असं करतात. या माझ्या मित्रांनी सांगितलं, वर्ष त्याचं 62 आहे, रिटायर झालेला मनुष्य, SBI बँकेतून मॅनेजर म्हणून रिटायर झाला आहे तो, त्याला चांगलं ज्ञान आहे. तो म्हणतो एखाद्या व्यक्तीचं जर दारू सुटत असेल, एखाद्या कुटुंबाच्या घरामध्ये वादविवाद भांडणं असतील, ती जर प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केल्यामुळे, ह्या लोकांनी सांगितल्यामुळे जर काही त्यांच्यात बदल होत असेल तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? त्यांच्यामध्ये जर बदल होत आहे, ते चांगले जर वागायला लागलेत आणि हे लोक जर तसं काम करत आहेत तर काय हरकत काय? त्या घरामध्ये एखाद्या सुख शांती मिळत असेल, पैसे वाचत असतील, प्रभू येशू ख्रिस्तामुळे खूप काही गोष्टी त्या ठिकाणी होत असतील आणि ते धर्मपरिवर्तन म्हणता तुम्ही, संख्येने किती आहेत? 2%. म्हणजे हा माझा मित्र त्या समोरच्या एका ब्राह्मण माणसाला हे सांगत होते, 2% लोक आहेत. काय होणार आहे याच्यामध्ये बदल? आज लोकांना समजते प्रियांनो काय आहे ते. ज्यावेळेला प्रियांनो आपण म्हणतो ही घटना लिहिण्यात आलेली आहे, या घटनेमध्ये आपल्याला काही अधिकार मिळालेले आहेत आणि हे एक फक्त मी तुम्हाला पाया सांगितलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने यशाचं पुस्तक काढून वाचलं आणि त्याने त्या ठिकाणी ते सांगितलेलं आहे की मला कसा देवाचा आत्मा मिळालेला आहे आणि नेमकं मी ते तुम्हाला सांगण्यासाठी इथं आलेलो आहे. पण ज्यावेळेला ही घटना म्हणतो आपण प्रियांनो, त्यावेळेला लक्षात घ्या की जे अमेरिकन वॉर झालेलं आहे किंवा युद्ध जे झालेलं आहे 1775 ते 1783 पर्यंत अमेरिकेतलं युद्ध, त्या युद्धामुळे प्रियांनो आपल्या भारत देशामध्ये परिवर्तनाच्या गोष्टी घटनेमध्ये लिहिलेल्या आहेत. फ्रेंच रिव्होल्यूशन ज्याला झालेलं आहे की जे सुद्धा 1789 मध्ये झालेलं आहे, त्याचा भाग प्रियांनो घटनेमध्ये घेण्यात आलेला आहे. म्हणजे अमेरिकेचं त्या ठिकाणी युद्ध झालं आणि त्यांनी ज्या काही घटना बनवल्या, ज्या पवित्र शास्त्रावर आधारित होत्या, तिथून प्रियांनो काही शब्द उचलले आणि आपल्या घटनेमध्ये टाकलेले आहेत. फ्रेंच रिव्होल्यूशन झालं, फ्रेंच क्रांतिकारी झाली, त्यांनी जे काही पवित्र शास्त्रावर आधारित त्यांच्या घटना बनवल्या आणि त्यांनी काही लोकांना त्या ठिकाणी त्यांच्या मुभा दिलेली आहे, तिथून काही गोष्टी उचलल्या आणि या घटनेमध्ये टाकलेल्या आहेत. आणि त्यापैकी 3 म्हणजे मागाशी मी जसं म्हटलं प्रियांनो, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. लिबर्टी, अमेरिकेमध्ये स्टॅच्यू आहे मोठा प्रियांनो,
लिबर्टीचा स्टॅच्यू. आणि त्याला प्रियांनो आपण म्हणत आहोत की लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य. हे शब्द मुद्दामून आपल्या भारतीय घटनेमध्ये प्रियांनो लिहिण्यात आलेले आहेत. लिबर्टी शब्द घातलेला आहे. मुळात जर पाहिलं तुम्ही प्रियांनो, ह्या घटनेची किंवा ह्या शब्दाची फार अत्यंत गरज होती भारतीय लोकांसाठी. स्वातंत्र्याची गरज होती. का? ते ब्रिटिशांच्या पारतंत्र्यामध्ये होते म्हणून नाही प्रियांनो, पण मुळात इथला समाज हाच प्रियांनो दबला गेलेला होता काही जातीय भेदांमुळं. स्वातंत्र्य शब्द त्यांना माहीतच नव्हता प्रियांनो. जरी त्या ठिकाणी प्रियांनो लोक म्हणत असतील की ब्रिटिशांनी राज्यच केलं किती वर्ष, 200 वर्ष केलं. त्याच्या आधी काही लोक म्हणतील की बाबा मुघल होते. अरे पण त्या मुघलांच्या आधी सुद्धा काही लोक होते, राजे होते. पण समाज जो होता तो जातीय भेदामध्ये प्रियांनो विभागलेला होता आणि त्या बंधनामध्ये ते लोक अडकलेले होते. राज्य कुणाचं आहे यापेक्षा या खालच्या प्रियांनो भागामध्ये असलेल्या लोकांना ते किती स्वातंत्र्य मिळालेलं होतं हे फार महत्त्वाचं होतं. हिंदू धर्माचा जो पगडा आहे, ज्याला प्रियांनो आपण म्हणत आहोत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आणि अति प्रियांनो खालचे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब सगळे जे आहेत, या सगळ्यांनी प्रियांनो खालच्या लोकांना मुळात गुलाम करून ठेवलेलं होतं. स्वातंत्र्य शब्दाची अत्यंत गरज होती प्रियांनो या लोकांसाठी. आणि ती मिळाली प्रियांनो अमेरिकेच्या घटनेमधून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेच्या बनवत असताना ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मात्र ते सर्व काही सुरू केलेलं आहे. आणि नुसते एकटे प्रियांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच ती घटना लिहिलेली आहे. आता काही पक्ष आहेत, काही समाज आहे, तो ओरडून ओरडून सांगतो आमच्या बाबासाहेबांनी ती घटना लिहिलेली आहे. पण लक्षात घ्या, ते फक्त चेअरमन होते. त्यांच्या हाताखाली बरेचसे दुसरे लोक होते. ड्राफ्टिंग कमिटीचे ते चेअरमन होते प्रियांनो. 11वी 12वीमध्ये जर कोणी सोशल सायन्स घेतला असेल तर त्यांना ते शिकायला मिळतं. आणि त्यांनी स्वतःच्या बुद्धीने ते लिहिलेली नाही आहे. ती संपूर्ण रीतीने प्रियांनो अमेरिकेमधून, फ्रेंचमधून आणि इंग्लंडच्या घटनेमधून प्रियांनो सर्व काही गोष्टी एकत्र करून त्यामध्ये ती लिहिण्यात आलेली आहे. आणि म्हणून आज भारत देशामध्ये स्त्रीला सुद्धा जे पूर्वी कुठेही स्वातंत्र्य नव्हतं, या घटनेमध्ये प्रियांनो लिबर्टी शब्द घातला. आणि प्रियांनो प्रत्येक स्त्रीला स्वातंत्र्य मिळालं, शिक्षणाचं देखील स्वातंत्र्य मिळालं प्रियांनो ते या घटनेमुळे आणि घटनेत लिहिलेल्या प्रियांनो लिबर्टी शब्दामुळे, की जे अमेरिकेने पवित्र शास्त्राच्या आधारे प्रियांनो लिहिण्यात आलेलं होतं, ते आज प्रियांनो असल्यामुळे आज आपल्या मुली ज्या आहेत शाळेमध्ये जाऊन शिकत आहेत प्रियांनो. आणि त्याचा बेस कुठून आहे प्रियांनो? बेस पवित्र शास्त्रातून आहे. वेगवेगळ्या प्रियांनो जे कर्मकांड आहेत आपल्याला माहिती आहे प्रियांनो, इथला समाज कशा रीतीने राहत होता. बालपणी विवाह करायचा, तारुण्यामध्ये जर तिचा पती मरून गेला तर तिला सती म्हणून जावं लागायचं. कधीही गेला तरी सती म्हणून जावं लागायचं. उच्च धर्मातल्या असतील त्या स्त्रिया तर त्यांना मुंडन करून घरात ठेवायचं, पण त्यांचं पुनर्विवाह करायचा नाही, उच्च घरातल्या असतील तर. पण बाकीच्या असतील तर तिला ढकलून ढकलून चितेवरती मारून टाकायचं. कुठलं स्वातंत्र्य होतं प्रिया? अगदी 86 पर्यंत, 1986 पर्यंत प्रियांनो राजस्थानमध्ये प्रियांनो सतीचा शेवटचा बळी गेलेला आहे. काय स्वातंत्र्य माहीत होतं या समाजाला? स्वातंत्र्य शब्द हा समाजाला माहीत नव्हता, परंतु या घटनेमुळे प्रियांनो ते समजलेलं आहे आणि तो अधिकार आज ते वापरत आहेत. लिबर्टी झालं प्रियांनो. सेकंड आहे त्याच्यामध्ये इक्वॅलिटी. कुठल्या प्रकारची इक्वॅलिटी? समानता. आज आपण सर्वजण समान आहोत प्रियांनो. कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही आहे, कारण घटनेने दिलेला हा अधिकार आहे. कुठल्याही प्रकारचा कुठलाही व्यक्ती असो, समान
समान त्याला प्रियांनो, समानता त्याला मिळालेली. नाहीतर इथं मात्र विभाजनच होतं प्रियांनो, या जातीचा आणि त्या जातीचा, हेच प्रियांनो चाललं होतं. जातीचाच प्रियांनो पगडा जास्त होता, धर्माचा फार कमी होता प्रियांनो. आज या घटनेमुळे आणि घटनेमध्ये टाकलेला हा शब्द जो आहे, दुसरा शब्द इक्वॅलिटी, तो सगळ्यांना मिळालेला आहे. आणि नंतर फ्रॅटर्निटी ज्या वेळेला आपण म्हणतो, बंधुभाव, तो बंधुभाव प्रियांनो एक म्हणून आपण ज्या वेळेला राहतो, कुठल्याही प्रकारे प्रियांनो दुजाभाव आपण दाखवत नाही. प्रत्येक जो मंत्री आहे तो मुख्यमंत्र्याबरोबर त्याचं मंत्रिमंडळ असेल, प्रधानमंत्र्याबरोबर त्यांचं मंत्रिमंडळ असेल, तर सगळ्यांना शपथविधी घ्यावा लागतो. त्या शपथविधीमध्ये जे शब्द त्या ठिकाणी वापरले जातात ते प्रियांनो ह्या पुस्तकामधून आहेत. आणि ह्या पुस्तकामध्ये जे शब्द घातलेले आहेत ते प्रियांनो पवित्र शास्त्रामधून उचलून अगदी तसेच घातलेले आहेत. अन्यथा या भारतीय लोकांमध्ये, आपल्या लोकांमध्ये, पूर्वीच्या काळाच्या लोकांना या शब्दांचा गंधही नव्हता प्रियांनो. आणि म्हणून खरं आपल्याला प्रियांनो मोठा आनंद व्हायला पाहिजे प्रजासत्ताक दिनाचा, की या दिवशी प्रियांनो जी घटना स्वीकारण्यात आली ती पवित्र शास्त्रावर आधारित, आणि पवित्र शास्त्रामध्ये जुना करार, नवी करार ह्या दोन्ही गोष्टी समवेत 10 आज्ञा मोशेने दिलेल्या त्यासुद्धा, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या गोष्टी यांचा समावेश याच्यामध्ये दिसून येतो प्रियांनो. भारतीय घटना जी आहे प्रियांनो, सगळ्यात जगामधली सगळ्यात मोठी घटना आहे. 470 कलम आहेत त्याच्यामध्ये, 470 कलम. आणि हे सगळ्या 470 कलमावरती प्रियांनो चर्चा करण्यात आलेली आहे आणि मगच तो स्वीकारलेला आहे. म्हणजे त्यावेळेला ज्या लोकांनी तो स्वीकारला, आज ज्यावेळेला आपण ऐकतो प्रियांनो की काही पक्ष आहेत त्यांना ही घटना बदलायची, अगदी सत्य आहे प्रियांनो, त्यांना ही घटना बदलायचीच आहे. त्यांना ह्यातले ते शब्द काढून टाकायचे आहेत की जे पवित्र शास्त्रावर आधारित आहेत. पवित्र शास्त्रावर आधारित आहेत म्हणून ते काढायचे आहेत किंवा बदलायचे असं नाही, परंतु इथल्या लोकांचं जे स्वातंत्र्य आहे, जे बंधुप्रेम आहे, जी समानता आहे, ती सगळी काढून घ्यायची आणि पुन्हा एकदा आपलं वर्चस्व त्या ठिकाणी दाखवायचं, करायचं आणि देशाला प्रियांनो परत एकदा 1000-2000 वर्ष मागं नेऊन ठेवायचं. हे काही राज्यकर्त्यांचं प्रियांनो ध्येय राहिलेलं आहे आणि ते आता त्या मागे लागलेले आहेत. हिंदू धर्माचा प्रियांनो एक शब्द आहे, तो शब्द आहे, मला माहीत नाही तुम्ही किती जणांनी ऐकला, तो वसुदैव कुटुंबकम. ऐकलं का कोणी? वासुदैव कुटुंबकम याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो, मी हिंदीमध्ये पण एक लिहून घेतलेला आहे, पूरी दुनिया एक परिवार है. यह वाक्यांश भारतीय संस्कृति का एक गहरा दार्शनिक विचार है. यह सनातन धर्म का मूल संस्कार और विचारधारा है. सनातन धर्माचा मूळ संस्कार आहे. आणि प्रियांनो तो म्हणत आहे, संस्कृतीबद्दल म्हणत आहे, म्हणजे सगळं जग हे विश्वकुटुंब आहे. संस्कृतीमधून प्रियांनो ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत. पण खरी परिस्थिती जर बघितली ना, तर कुठंही हे वाक्य प्रचलित आलं नाही ना, त्यामुळे समाज एकत्र झालेला आहे, कुठंच नाही. त्यांचा हिंदू समाजसुद्धा, बाकीचे धर्मसुद्धा प्रियांनो कुठंही त्यांनी हे विश्व एक परिवार आहे, कुटुंब आहे असं कुठंच म्हटलं गेलं. फेल झालेला आहे तो. उलट काही लोक म्हणतील, मग या पुस्तकामध्ये असे शब्द कसे घेतले आणि कुणी घेतले? महात्मा गांधी यांनी प्रियांनो त्यांचा सहवास जो आहे तो एका ख्रिस्ती मिशनरी किंवा अँग्लिकन चर्चचा एक पाळक होता, पास्टर होता, फादर होता. त्याच्याबरोबर खूप चांगले संबंध होते, त्याचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला होता. प्रभू येशू ख्रिस्ताचे धन्यताची शब्द आहेत जे आपल्याला मत्तेकृत शुभवर्तमान 5व्या अध्यायामध्ये सापडतात प्रियांनो.
त्याने ते प्रभावित झाले होते. आंबेडकर म्हणा, त्यानंतर प्रियांनो अरविंद, रवींद्रनाथ जे आहेत, असे बरेच लोक ख्रिस्ती लोकांच्या प्रियांनो सहवासात असल्यामुळे जो प्रभाव त्यांच्यावर पडला, त्यामुळे प्रियांनो त्या घटनेमध्ये हे लिहिण्यात आलेले, स्वीकारण्यात आलेले. आता ज्या लोकांना प्रियांनो असा प्रभाव मिळाला नाही, त्यांना ते शब्द खटकत आहेत आणि ते याच्यामधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा अजून प्रयत्न चालू आहेत ते. आणि म्हणून ज्या वेळेला आपण म्हणत आहोत प्रियांनो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोष्टी आहेत, अगदी छोट्या छोट्या गोष्टी प्रियांनो, आपण जसं आपल्याला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने सगळ्यात आधी आपल्याला हे पण एक सांगितलं होतं, आधी तुम्ही त्याची धार्मिकता आणि त्याचं नीतिमत्व मिळवा, म्हणजे काय, या सर्व बाकीच्या गोष्टी तुम्हाला आपोआपच मिळतील. म्हणजे काय, त्याच्यातून अर्थ घेतलेला आहे, अगदी देवाला अगदी प्राधान्य द्या, देवाला चांगल्या रीतीने ओळखा, बाकी सगळ्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ते आपोआपच मिळतील तुम्हाला. घटनेचा प्रियांनो सगळ्यात मूलभूत पाया हा म्हणता येईल की देवाला ओळखणं, जिवंत देवाची ओळख होणं फार गरजेचं आहे. कदाचित आपल्याला अधिकार मिळतील, नाही तर नाही मिळतील, किंवा आपल्याला मिळालेले अधिकार हिसकावून घेतले जातील पुढे, पण जर देव आपल्यामध्ये आहे तर बाकी सगळ्या गोष्टींचा पुरवठा देव करतच राहणार आहे. आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य कदाचित हिरावून घेतलं जाईल काही दिवसानंतर, काही वर्षानंतर. त्याची सुरुवात प्रियांनो अमेरिकेमध्ये तर झालेलीच आहे. मी कालच एका ठिकाणी वाचलं की त्यांनी आता चर्च या शब्दावर सुद्धा बंदी आणायला सुरुवात केलेली होती. आता डोनाल्ड ट्रम्प आलेले आहेत, ते वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो त्यांच्या बाजूने ते कार्य करत आहेत. पण जे लोक आहेत, मी मागं ख्रिसमसच्या वेळेला सुद्धा म्हटलं होतं प्रियांनो, ख्रिसमस हॉलिडे म्हणून प्रियांनो लोक म्हणायचे, ख्रिसमस वेकेशन. तो अगदी नोव्हेंबरपासून ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असायचा. ख्रिसमस वेकेशन शब्द वापरायचे. आता त्यांनी त्याच्यावर बंदी घातली आणि ते म्हणाले ख्रिसमस वेकेशन नाही, हॉलिडे म्हणायचं फक्त. ख्रिसमस शब्द काढून टाकला, चर्च शब्द काढून टाकला. शाळेमध्ये प्रियांनो लहान मुलांच्या शिकवणीमध्ये बायबल असायचं, बायबलबद्दल शिकवलं जायचं. बायबल काय वाईट आहे का, काय चांगल्याच गोष्टी शिकवत आहेत ते. पण तिथले काही लोकांनी आता जे नास्तिक लोक झालेले आहेत, आणि त्यामध्ये प्रियांनो काही सर्व देशामधून, आपल्या भारतातून सुद्धा काही लोक तिकडे जाऊन स्थलांतरित झालेले आहेत, त्यांनी उठाव करून प्रियांनो ती सगळी त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी बदलून टाकण्याचा प्रयत्न केला. आणि ख्रिस्ताचं शिकवण जे आहे, बायबलचं शिकवण आहे, ते सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या शाळेच्या शालेय पुस्तकांमधून सुद्धा काढून टाका, बायबलसुद्धा शिकवायचं नाही, असं प्रियांनो आत्तापर्यंत चाललेलं होतं. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 दिवसापूर्वी जो कायदा काढला की सगळ्या देशातले सगळे लोक आपापल्या मायदेशी परत जातील, ज्यांचा जन्म इथं झालेला आहे अशाच लोकांना त्या ठिकाणी राहायला मिळणार आहे. म्हणजे एखादं नवरा बायको जर त्या ठिकाणी गेलेत, आता त्यांच्या घटनेमध्ये ते दुरुस्ती करत आहेत, नवरा बायको तिथं गेलेले आहेत, त्यांना एखादा मुलगा झाला किंवा मुलगी झाली, डोनाल्ड ट्रम्प म्हणत आहे तो मुलगा किंवा मुलगी आमचे नागरिक होतील, पण आईबापांनी परत जायचं, रिटर्न, भारतातून आले असतील तर रिटर्न जायचं, त्यांना आम्ही नागरिकत्व देऊ. आणि काल रात्री मी एक बातमी वाचली, भारतातले कितीतरी दाम्पत्य स्त्रिया ज्यांना अजून, ज्या प्रेग्नंट आहेत, वेळ आहे त्यांना डिलिव्हरीसाठी, सीझरिंग ऑपरेशन करून घेत आहेत पटापट. तो कायदा अंमलात येण्याआधी कसंही करून ते बाळ तिथं जन्माला पाहिजे, म्हणजे त्याला नागरिकत्व मिळेल. कालच्या रात्रीची बातमी आहे बरं का. इथले भारतातले राहणारे तिथं जाऊन स्थायिक झालेले, त्यांना इकडं नको आहे. का नको आहे त्यांना, आणि का तिथं हवं आहे?
समृद्धी आहे. अरे पण ती समृद्धी काय, ती कशामुळे आणि इथं का नाही आहे? काल साळवी ब्रदरनी पोस्ट टाकली होती नाही व्हॉट्सॲप ग्रुपवर, आपल्या सगळ्यांनी बघितली असेल. पवित्र नदी फार पवित्र आहे, अनेक देवांबद्दल त्या ठिकाणी म्हटलं जातं. पण इतके अनेक देव आणि इतकी पवित्र नदी जर पवित्र आहे म्हटल्यावर त्याची स्थिती कशी असली पाहिजे? आणि त्यांनी दुसरा एक फोटो त्याच्यात दाखवला होता की ती इंग्लंडमधली नदी आहे, थॅमस नावाची नदी आहे. ती एकदम स्वच्छ, एकदम स्वच्छ, काही घाण नाही, काही नाही. लोकांना आवडतं, स्वच्छता आवडते, इकडच्या लोकांना सुद्धा स्वच्छता आवडते. पण अशा काही बंधनांमध्ये प्रियानो ते अडकून बसलेले आहेत की त्यांना प्रियानो त्याच्यातून सुटका होत नाही. त्यांना वाटतंय चांगलं करावं, व्यवस्थित करावं, पण त्यांना खरा मार्ग काय आहे तो प्रियानो समजत नाही, उमजत नाही, त्यांना कोणी दाखवत नाही. आणि आपल्यासारखे लोकसुद्धा प्रियानो सगळं काही माहीत असून आपण त्यांना कधी सांगत नाही. परत मी सांगतो प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त किंवा आपण धर्म परिवर्तन करण्यासाठी आलेलो नाही, मनाचं परिवर्तन करण्यासाठी, मनाचं नवीनीकरण करण्यासाठी आलेलो आहोत. आणि म्हणून प्रियानो, ज्यावेळेला आपण म्हणत आहोत प्रजासत्ताक दिन, हा आपल्यासाठी देखील प्रियानो एक महत्त्वाचा दिवस आहे. कारण या घटनेमुळेच तुम्हाला आणि मला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आपल्यालाच नाही, दुसऱ्या धर्मातल्या लोकांना सुद्धा स्वातंत्र्य आहे की ते त्यांच्या देवाची पूजा अर्चा प्रार्थना खुल्या रीतीने जिथं आहेत तिथं आणि जो त्यांना आवडतो तो धर्म ते स्वीकारू शकतात. कोणाचीही बळजबरी नाही, दबाव नाही, बंधनं नाहीत. हे प्रियानो या घटनेमुळे झालेलं आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, प्रजासत्ताक दिन ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला हा दिवस या पुस्तकाचा दिवस आहे. आणि जर हा भारतीय लोकांसाठी 26 जानेवारी आहे तर प्रियानो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी याचा एक दिवस नाही आहे कुठं, हे कायमस्वरूपी आहे. जगात कुठेही जा तुम्हाला हेच पवित्र शास्त्र मिळणार आहे. याच्यातला कायदा व्यवस्था सगळं काही एकच आहे आणि देव ते आशीर्वादित करत आहे. सो माझा विश्वास आहे प्रियानो, ज्या ज्या लोकांना तुम्ही भेटताल, सांगताल, या प्रजासत्ताक दिनाबद्दल सुद्धा बोला, एक संधी घ्या. त्यामुळे प्रियानो आपल्याला लोकांना सुवार्ता सांगण्याची एक संधी मिळते. आणि म्हणून बरंच काही गोष्टी यामध्ये आहेत प्रियानो, पण मला सगळंच या ठिकाणी आज घेता येणार नाही वेळेअभावी. परंतु एक आहे की ह्या भूतलावरती आपलं नागरिकत्व आहे या पुस्तकामुळे. या पुस्तकामुळे भूतलावर नागरिकत्व आहे आणि ह्या पुस्तकामुळे कुठलं नागरिकत्व? स्वर्गातलं नागरिक. इथल्या नागरिकत्वासाठी भांडताल, काय करताल, पण ह्या नागरिकत्वासाठी भांडता येत नाही, काही नाही. कुठं धरणं प्रदर्शन नाही, काय नाही. हो, ह्याच्यामध्ये धर्म प्रदर्शन आहे. धरणं धरायची, कुठं धरायची? उपास प्रार्थना म्हणजे धरणं प्रदर्शन देवासमोर. आणि देव त्यावेळेला आपल्या प्रार्थना ऐकत असतो. सो आपल्या देशासाठी देखील आपण प्रार्थना करूया प्रियानो. इथल्या लोकांसाठी, नागरिकांसाठी देखील आपण प्रार्थना करूया की देवबाप, सुरुवातीला जसं आपण गाणं गायलं प्रियानो, तो चालवी तो चालवी मला स्वहस्ते चालवी. आपण देवाला हीच प्रार्थना करू, देवा मलाच नाही आमच्या देशाला देखील प्रभू तू चालव, राज्यकर्त्यांना तू चालव, प्रत्येकाला जिवंत देवाची ओळख व्हावी म्हणून तू चालव.